असा तर प्रत्येक सण हा खूप आनंददायी असतो, पण होळीचा सण म्हटला की खाण्यापिण्याची चंगळ असते. एव्हरीवन, होळीची तयारी सुरू झालेली आहे. आज होळी दहन होणार आहे आणि उद्या धुलीवंदन आहे. तर हा ब्लॉग आज आपण स्टार्ट केलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की सगळी होळीची तयारी चाललेली आहे. बघा मी किती मेहनत करते. करा मेहनत करणं चांगलं असतं. होळीचा स्पेशल बेत म्हणजे मटण. हा मटणाची तयारी चाललेली आहे. आता फ्रेश मटण घेऊन आलेलो आहे आणि डोळे जळतायत. कांदा भरपूर कापलेला आहे, इकडे कांदा शिजतोय आणि त्याच्या मागे आम्ही दोन मेहनती बायका आहोत. हे दुसरी बाई कुठे आहे? ही बघा, ही बघा कशी लपते, कारण की तिने गाऊन घातला. शिल्पा हाय. अरे लाजते काय? हाय करायचं असतं सगळ्यांना. तू काय बनवते शिल्पा? मटणाची तयारी. मटणाची तयारी करते. ओ वाव, नाईस. इकडे ये, तसाच घेऊन ये. ह्या माणसाला विचार काय बनवतोय. तो लोकांना बनवतोय फोनवरती. काम वगैरे काय करत नाही. तर हा ब्लॉग खूप मजेशीर होणार आहे. खूप धमाल मस्ती करणार आहोत. आमची सगळी फॅमिली म्हणजे आमचे मित्रमंडळी, सगळा परिवार येणार आहे आणि तुम्हाला ही धमाल मस्ती दिसणारच आहे. सो पूर्ण ब्लॉग बघा आणि होळी एन्जॉय करा. आता खाली हे इथे आमचं MP थिएटर आहे आणि इथे तयारी चाललेली आहे. आज होळी असल्यामुळे संध्याकाळी इथे गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. सो अशा प्रकारे फ्रेश मटण आलेलं आहे. साधारण 3.5 किलो मटण आपण मागवलेलं आहे. आणि आम्ही आता हा होळीचा कलर बनवतोय एक वेगळ्या पद्धतीचा. मेंटल, तो होळीचा कलर नाही, मसाला आहे. हा कलर नाही, मटणाचा मसाला आहे. अरे सॉरी, हा मटणाचा मसाला बनवतोय. फक्त चमचे मिक्स करायला आलाय ना, म्हणून त्याला असं. नाही, मिक्सिंग हे खूप इम्पॉर्टंट असतं कुठच्याही जेवणात. त्याच्याने टेस्ट येते. तर मिक्सिंग खूप इम्पॉर्टंट आहे. माझा कन्फ्युजन झाला. ऑर्डर मी कलर बनवतोय पण तो कलर हा येईल मटणाला, त्याचा मटणाचा कलर बनवतोय मी. बरं सुदीप, तुझ्या सिरियल मध्ये तू अशीच क्रिएटिव्हिटी दाखवतोस काय रे? क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? एखाद्या माणसाला फसवणं, इन शॉर्ट बोलण्यातून. ते मला खूप चांगलं जमतं आणि तेच मी करतोय. आणि हा कलर नाहीये, तर हा मटणाचा कलर आहे हे आता मला कळालंय. तर मी आता पटकन घेऊन हॅपी होली करणार होतो, पण ते नाही करणार. भरोसा नाही बाबा तुझा, करशील पण. हा खूप घाम आलेला आहे. मेहनत चाललेली आहे. इकडे सगळीच कामं करतायत. सगळे फुल एक्साइटेड आहे. ह्या घामामुळे आम्ही मीठ टाकू की नको प्रश्न पडलाय. नाही, जाऊन द्या, माझ्याकडे शब्द नाही याच्यासाठी काही. संध्याकाळी सगळे घरचे आणि मित्रमंडळी नव्या कपड्यात मस्त तयार झाले. हॅपी होली. होळीच्या आदल्या दिवशी फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन करण्याची परंपरा आहे, जी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानली जाते. आम्ही होळी दहनाच्या ठिकाणी पोहोचलो. तिथे मोठ्या रथासारखा होळीचा संच बांधलेला होता.
आता काय, सगळ्यांनी नीट पूजा केली, होळीला टिळा लावला, नारळ अर्पण केला आणि मनातल्या मनात सर्वांनी एकच प्रार्थना केली, बाबा रे, उद्याची रंगपंचमी नुसती फुल टू मस्त जाऊ दे. जोक सपाट. आम्ही सगळ्यांनी आमच्या आयुष्यातल्या नेगेटिव्हिटीला होळीच्या आगीत स्वाहा केला आणि चांगल्या आरोग्याची प्रार्थना केली. अच्छा मेरे को नहीं जलाया अभी, वरना मेरा होलिका दहन. कुठे सानू कुठे? पूजा करतानाच मस्त मस्त गाणी आमच्या कानावर पडत होती. मग काय, आम्ही सगळ्यांनी मरीना एन्क्लेव्ह MP थिएटरकडे मोर्चा वळवला. मरीना कल्चरल ग्रुपने अशी काही गाणी गायली की बस, जुनी गाणी, नवीन गाणी, अल्बमची, भावगीते, भक्तिगीते आणि होळीच्या गाण्यांनी तर धमालच केली. आया बेरज का पाका संभाल तेरी तकदीर, ओ आया बेरज का पाका संभाल तेरी तकदीर. आणि हो, कुणीतरी इतकं भारी गायला लागलं की लोक त्याला थेट इंडियन आयडल मध्ये पाठवायचं का याचा विचार करायला लागले. सब कहते हैं तूने मेरा दिल लिया. आप जरूर एंजॉय करेंगे इस गाने को. वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. माझ्या पदरात पडलं खुड, पाणी थेंब थेंब गळ. ढगाला लागली कळ, आज बिरज में होरी रे रसिया, आज बिरज में होरी रे रसिया, ओ आज बिरज में होरी रे रसिया, आज बिरज में होरी रे रसिया. होली आई आई रे, होली आई आई. गुलाबी हो गई, चाल जैसे शराबी हो गई. लाईट. सो सानू इज हॅव्हिंग फन. एकदम मंकी, दोन्ही मंकीज. चलो. होळीची पूजा झाली होती, गाण्यांचा कार्यक्रमही संपला होता, म्हणून आता घरी परतायचं होतं. जा 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 पटकन जा सांग. रात्री आम्ही घरी आलो आणि सुरू झाला सगळ्यांचा एकच कल्ला, मटण पाहिजे, मटण पाहिजे. पण थांबा, उद्या मिळेल, असा आवाज किचन मधून आला आणि सगळ्यांची हिम्मत खच्ची झाली. मेरे तरफ से हैप्पी दिवाली. आज हैप्पी न्यू ईयर है, तो आज सब लोग रात को 12 बजे आओ, अपन केक काटेंगे. मेरी क्रिसमस. थँक यू. मग काय, साधा सुधा वरण भात, भाजी आणि आमची मैत्रीण म्हणजेच मृणाल केणी इनी आणलेल्या पुरणपोळीवरती समाधान मानावं लागलं. तू खा पटकन. चिंटू काका तुमचं संपलंय. आ करा आ. तिथे बघ तुषार काका, तुषारने आ केलंय तिला, त्याला ते. जेवून झाल्यावर खेळ रंगला तो पत्त्यांचा. संपूर्ण गँग एवढी गुंतली होती की पहाटेचे 5 वाजले होते तरी कुणालाही झोपायचं नव्हतं. तर अशा प्रकारे आम्ही होळी दहन करून रात्र गाजवली. आणि आता वेळ आली होती सगळ्यांची फेवरेट असलेल्या रंगपंचमीची. पण त्याकरता तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे सेकंड पार्टची. त्यापूर्वी हा व्लॉग कसा वाटला आणि तुम्ही होलिका दहन कसा साजरा केला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटूया रंगपंचमीला.